आज येस न्यूज या चॅनेलमध्ये भारत देशाचे अखिल भारतीय मराठा स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्ताजीराव सरदेसाई श्रीमंत सरकार यांचं आपण मुलाखत घेत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत, यांच्या मातोश्री जिजामाता यांच्या वंशकोळीतील श्रीमंत सरकार यांची आपण मुलाखत घेत आहोत. महाराष्ट्रातून राजकीय नेतृत्व करत करत, मराठा समाजाचं नेतृत्व करत करत देशपातळीवर अखिल भारतीय मराठा महासेवक स्वयंसेवक संघाचे ज्यांनी नेतृत्व केले ते सरकार आज या ठिकाणी मुलाखत देत आहेत. जय श्रीराम. जय श्रीराम. आपण यश न्यूज चॅनेलमध्ये आला, आपला आभार आहोत. पहिला प्रश्न सरकार आपणाला असा विचारला जातोय की आपण मराठा समाजाचं नेतृत्व करत असताना आपण राजकीय प्रवासात किंवा प्रवाहात का आला? त्याचं कारण असं आहे की मी विद्यार्थी दशेत असताना अखिल भारतीय मराठा महासंघाचे स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांची चळवळ सुरू झाली. माथाडी कामगारांचे दैवत होते ते, आणि त्यांनी हिंदुस्थानभर मराठा समाजाला एकत्र करायचं, प्रबोधन करायचं ठरवलं. आणि मी अनायासेच त्या चळवळीमध्ये विद्यार्थी दशेतच सोडला गेलो. अण्णासाहेबांचं नेतृत्व हे पहाडी नेतृत्व होतं, या महाराष्ट्राला दिशा देणारं होतं. महाराष्ट्राची त्यावेळची जी दशा होती ती बदलायचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. माथाड्यांच्यासाठी हिंदुस्थानामध्ये पहिला कायदा त्यांनी बनवला. आमदार होते ते, विद्यमान आमदार असताना सुद्धा सत्तेला लाथ मारून सत्तेत न घुसता किंवा एखाद्या महामंडळाच्या किंवा मंत्रिपदाच्या मागे न लागता मराठा अस्मिता आणि मराठा स्वाभिमान, मराठा समाजातील मुलांची होणारी अवस्था बघून ते हळहळायचे की माझ्या मराठी समाजातल्या दीन दलित गरीब शोषित मुलांना न्याय कोण देणार. आणि त्यासाठी त्यांनी प्रचंड मोठं आंदोलन उभं केलं. दीड वर्षाच्या कालावधीमध्ये ते गावागावामध्ये पोहोचले. आणि त्या चळवळीतला मी कार्यकर्ता, विद्यार्थी संघटनेचं मी त्यावेळी नेतृत्व करत होतो. वक्तृत्व चांगलं असल्यामुळं माझ्या कॉलेजच्या प्रिन्सिपॉल प्राचार्य देशमुख साहेब यांची त्यांची भेट झाली. त्यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू कनबरकर साहेब होते, त्यांच्याशी त्यांची बातचीत झाली. आणि ह्या दोघांनी माझ्या नावाचा त्यांना संदर्भ दिला की अशी तरुण मुलं, होतकरू मुलं आहेत, पण तुफान वक्तृत्व असणारे आहेत, वैचारिक जडणघडण झालेले आहेत. आणि त्याच दरम्यानच्या काळामध्ये मी स्वर्गीय बाबासाहेब कोपेकरांच्या बरोबर तरुण कार्यकर्ता म्हणून मी काम करत होतो. भूमिगत स्वातंत्र्य सैनिक माझे वडील होते आणि ते गावचे त्यावेळी विद्यमान सरपंच होते. आणि बाबासाहेब कोपेकर नेहमी येत जा करायचे त्यांच्याकडं. त्यामुळं बाबासाहेब कोपेकरांची पर्सनॅलिटी आणि व्यक्तिमत्व बघून मी भरलो गेलो आणि मी त्यांच्याबरोबर कामाला विद्यार्थी दशेपासून लागलो. त्यामुळे पुरोगामी विचाराचे प्रणेते शरदरावजी पवार साहेब यांचे ते काम करत होते. बाबासाहेब कोपेकर कोल्हापूर जिल्ह्यातून, शिवाजी युनिव्हर्सिटीतून, आणि माननीय पवार साहेब त्यावेळी पुणे विद्यापीठातून शिकत होते आणि नेतृत्व करत होते. ह्या दोघांची जोडी होती. आणि अनावधानानं पवार साहेबांच्या विचाराचा, पुरोगामी विचाराचा पगडा माझ्यावर पडला. अण्णासाहेब पाटलांचं मराठा समाजाचं धुरीणत्व, दूरदृष्टी असणारं नेतृत्व एक बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला पवार साहेबांचा पुरोगामी विचार, ह्या दोन्हीने मी भारलो गेलो. आणि विद्यार्थी तसेच मी राजकारणाचा ओढा मला लागला. एक माझा राजकारणाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन होता की आजचं राजकारण हा उद्याचा इतिहास आहे. आणि जे होतकरू आहेत, दूरदृष्टी असणारी तरुण पिढी जर घडवायची असेल तर राजकारणापासून आपल्याला बाजूला जाऊन चालणार नाही. आजचं राजकारण उद्याचा इतिहास घडवायचा असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचं तोरण मांडलं. आणि आपण जर 16 वर्षापासून भरकटत गेलो तर काही फायदा नाही. आणि ज्यांची परिस्थिती बऱ्यापैकी आहे, खाऊन पिऊन जी व्यवस्थित मुलं आहेत, सुजाण आहेत, संस्कार त्यांच्यावर चांगले आहेत, अशा मुलांनी जर राजकारणापासून बाजूला गेलं तर कुंपणानं शेत खाल्यासारखं होईल. चुकीची चौकट पुढे येईल आणि समाजाला धुरीणत्वाचं जे नेतृत्व मिळालं पाहिजे ते मिळणार नाही. हे संस्कार माझ्या लहान वयात झाले. थोड्यांची ओळख तेवढे आम्हाला एक पुस्तक होतं. त्यामुळे मी ठरवलं आपण टाटा बिर्ला होऊ शकत नाही, पण आपला विचार आणि आपला आचार जर चांगला असेल
आचार विचार आणि उच्चार जर चांगला असेल, थोडक्यात काय, रामकृष्ण हरी जे संस्कार आपल्यावर झाल्यामुळं आपण जर विरोधात्मक काम केलं तर आपण सुद्धा इतिहास घडवू शकतो ही उमेद त्या काळामध्ये थोरांची ओळख आम्हाला चौथीला पुस्तक होतं त्यावेळीपासूनच आम्हाला ते पुढची स्वप्न पडायला लागली. आणि योगायोगानं विद्यार्थी दशेमध्ये मी ज्युनियरला महाराष्ट्रात निबंध स्पर्धेला आलो. वक्तृत्व स्पर्धांना वेगवेगळ्या ठिकाणी जिथं जाईल तिथं नंबर घेऊन यायचा. बोलका स्वभाव असल्यामुळं, लहानपणापासूनच वक्तृत्वाची सवय असल्यामुळं, अफाट वक्तृत्व आणि नेतृत्वाचे गुण असल्यामुळं जे जे मोठे नेते महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे त्यावेळी होते ते यशवंतरावजी चव्हाण साहेब, महाराष्ट्राचे शिल्पकार, ज्यांनी महाराष्ट्र घडवला, महाराष्ट्र उभा केला आणि त्यांना 7 जणांनी स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या संपर्कात मी आलो. एक नाही 4 वेळा यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या हस्ते माझा सत्कार झाला राज्याचा गुणी विद्यार्थी म्हणून. त्यावेळचे आमचे विद्यमान खासदार होते खासदार बाळासाहेब माने आणि उदयशराव गायकवाड साहेब. ह्या दोन्ही खासदारांच्याशी माझा संपर्क चांगला होता. त्यामुळं लहान वयामध्ये फार मोठी माणसं बघायला मिळाल्यामुळं आणि त्यांचे आशीर्वाद मिळाल्यामुळं मी या चळवळीमध्ये कधी रममान झालो आणि राजकीय प्रवासामध्ये मी कधी समृद्ध झालो हे मलाच कळालं नाही. वाढत 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 गेलं आणि मी नोकरीकडे आणि व्यवसायाकडे न वळता पूर्ण वेळ माझी इच्छाच होती की आपण समाजासारखी समर्पित भावनेनं आपण काम करायचं. आणि त्या भावनेतून गेली 40-45 वर्षे मी पवारसाहेबांच्या विचारात आहे. सारं काही आहे, सतत त्यांना धरून मी राहिलो. पण पवार साहेबांनी माझ्याकडे कधीही नीटनेटकेपणानं बघितलं नाही. ठीक आहे सरकार थांबा. सरकार, एक प्रश्न तुम्हाला आता असा विचारला जातोय की तुम्ही म्हटलं की राजकीय प्रवासात येण्याआधी मी विद्यार्थी दशेमध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेत होतो. त्यावेळेला तुम्ही ज्या कॉलेजमध्ये होता त्या कॉलेजमध्ये एखादा तुमचा सहकारी मित्र असं नाव सुचवू शकाल का तो आज राजकीय व्यासपीठावर राज्य गाजवतोय? त्यावेळची जी पिढी होती आमची, त्या पिढीचं खच्चीकरणच तसं झालं. जी मुलं मी तयार केली किंवा जे माझे समन्वयस्थ जे मित्र होते त्या मित्रांना वाढवण्याचा मी प्रयत्न केला. पण त्यावेळेच्या बाबासाहेब कोपेकरांच्या नेतृत्वानं ठराविक टप्प्यापर्यंतच त्या मुलांना केलं. मला तर त्यांनी जवळ मिठी मारूनच ठेवलं. बाबासाहेब कोपेकर साहेब ज्यावेळी नवीन राष्ट्रवादीचा जन्म झाला त्या जन्म झालेल्या दिवसापासून मी राष्ट्रवादीमध्ये आहे. त्याच्या आधी 20 वर्ष नाही सरकार थांबा. मी जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर समर्पक द्या. आता माझ्या विभागातला तसा मुलगा कोणी त्यांनी वाढवला नाही आणि वाढला नाही. फक्त आमदारचा पोरगा आमदार, खासदारचा खासदार आणि मंत्र्याचा मंत्री अशीच अवस्था आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, कोल्हापूर जिल्ह्याचा विषय सोडा. आता तुम्ही ज्या विद्यापीठामध्ये शिकत होता त्या विद्यापीठामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातून पोरं येत होते, हे सत्य आहे का? 6 जिल्ह्याचं त्यावेळी कार्यक्षेत्र होतं माझ्या शिवाजी विद्यापीठाचं. आता जे सांगोटी, झाडी, ते डोंगर असं म्हणणारे आमचे शहाजी बापू पाटील. हा म्हणजे काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल हे सांगणारे सांगोल्याचे आमदार बापू पाटील. त्यावेळी मी विद्यार्थी संघटनेचं नेतृत्व करत होतो आणि वक्तृत्व माझं चांगलं असल्यामुळे विद्यापीठातून मला प्रतिनिधित्व करायची, बोलायची संधी मिळायची. त्यावेळी फोटो मारायचे गमतीनं आमचे शहाजी बापू फोटो मारायचे. त्यांना फोटोचा शोक भयंकर. आणि त्यावेळी म्हणायचे सरकार आज तुफान बोललाय तुम्ही. त्यावेळी बी शंकरांची प्रमुख आमचे पाहुणे असायचे किंवा जब्बार पटेल असायचे. प्रत्येक वर्षी वेगवेगळे पाहुणे घेऊन यायचे. कुलगुरू कनबरकर होते त्यावेळी. त्यानंतरच्या काळामध्ये भोगेशन सर होते कुलगुरू. पण या दोघांच्याही काळामध्ये विद्यापीठाचं नेतृत्व विद्यार्थी संघटनेचं करायची मला संधी मिळाली. वक्तृत्व स्पर्धेला मी नेहमी शिवराज कॉलेजचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रात फिरायचा, महाराष्ट्राच्या बाहेरही जायचा आणि जिथं जिथं जायचं तिथं संधी मिळायची आणि संधी मिळाली तर त्या संधीचं मी सोनं करायचा. नेहमी वक्तृत्व स्पर्धेत आणि निबंध स्पर्धेत मी पहिला यायचा. आनंद आहे सरकार. पुढचा प्रश्नाकडे आपण वळूया की तुम्ही जे सांगितलं की विद्यार्थी दशेपासून तुमच्या अंगामध्ये ते कलागुण होते, आत्मसात केलेले गुण होते. हे आईवडिलांची पुण्य असते, पूर्वजांचा आशीर्वाद असतो, साधू संतांचा आशीर्वाद असतो. तर तुम्ही एखाद्या संताच्या छायेत राहिला आहात का? गेले अनेक वर्ष मला गगनगिरी महाराजांचा सहवास मिळाला, काळसिद्धेश्वर महाराजांचा सहवास मिळाला. माझ्या भागातले संत त्यावेळचे काळसिद्धेश्वर कन्हेरी मठाचे, त्यांच्या सहवासातही माझा बराच काळ गेला. पण जास्तीत जास्त काळ मी गगनगिरी महाराजांच्या राहिलो आणि गगनगिरी महाराजांचं गुरुत्व मी मान्य केलं. आणि गगनगिरी महाराजांच्या सहवासामध्ये माझे जवळजवळ 25 ते 30 वर्षे गेली. तासन तास मी महाराजांच्याकडे जायचा, बसायचा, त्यांचं मार्गदर्शन घ्यायचा. ज्यावेळी अस्वस्थ वाटायचे त्यावेळी मी नेहमीच त्यांच्याकडे जायचा आणि त्यांचे आशीर्वाद मला आहेत. त्यामुळं मला कशाचीही तमा नाही. माझी घरची परिस्थिती बऱ्यापैकी, खाऊन पिऊन व्यवस्थित, शेतीभाती उत्तम
त्यामुळं माझा व्यक्तिगत प्रश्न कधी निर्माणच झाला नाही. ठीक आहे सरकार, परंतु गगनगिरी महाराज हे अवलिया संत होते, महायोगी होते, तपोनदी होते, जलयोगी होते. ते ब्रह्मपदाला पोचलेले, ब्रह्मांड नायकाच्या सूत्रमालिकेत पोचलेले उच्च कोटीचे, उच्च कुळीचे संत होते. त्यांनी तुम्हाला राजकीय प्रवासाबद्दल किंवा राजकीय जीवनाबद्दल किंवा तुमच्या आयुष्याबद्दल काय आशीर्वाद दिला हे सांगू शकाल का? ते नेहमीच मला म्हणायचे, पवारसाहेब संधी देवो न देवो. मी अनेक वेळा तक्रार करायची की पवारसाहेब, मी युवा नेता असताना, युवा नेतृत्व करायची धमक असताना राज्याचं नेतृत्व माझ्याकडे का देत नाही. त्यावेळी ते म्हणायचे, ते नेतृत्व देवो न देवो, पण पवार साहेबांना तुम्ही सोडू नका. शरद पवारांच्या बरोबरच राहा, संधी मिळो न मिळो. एक काळ असा येईल की महाराष्ट्रच तुम्हाला डोके येईल. हा गगनगिरी महाराजांचा त्यावेळेचा आशीर्वाद होता. गावकी सांभाळा, भावकी सांभाळा. गाव, गल्ली आणि गावकी आणि भावकी सांभाळल्याशिवाय तुम्हाला पुढे येता येणार नाही. हे सगळे सांभाळून चला, गावगाडा चालवा आणि मराठा समाजाचं प्रबोधन करा. मराठा अस्मिता, स्वाभिमान, 18 आलुतेदार आणि 12 बलुतेदार बहुजन समाजाला बरोबर घेऊन चला. ही रांगडी जी आपली परंपरा आहे, जे संस्कार आहेत, ते तुम्ही जपा आणि संवर्धन करा. या राज्याच्या नेतृत्वामध्ये निश्चितपणानं तुम्हाला एक ना एक दिवस तुमचा येईल. हे महाराजांचे आशीर्वाद आहेत मला, आणि त्या आशीर्वादावरच मी आतापर्यंत वाटचाल करतोय. आजच्या घटकेपर्यंत अजूनही शरद पवार माझे पवारसाहेब दैवत आहेत, पण हे दैवत माझ्याकडे कधीही म्हणजे नेहमी मला दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे अनेक वेळा भिलारी गुरुजी सुद्धा मला घेऊन गेले की यांना संधी द्या, एक दिवस संधी. ठीक आहे सरकार, असू द्यात. विषय असा आहे की गगनगिरी महाराजांनी तुम्हाला जो आशीर्वाद दिला, शुभ आशीर्वाद दिला, असं शास्त्र धर्म ग्रंथामध्ये असं म्हटलंय की साधूच्या वाणीतून गेलेला शब्द कधीही खोटा होत नाही. गगनगिरी महाराज हे महायोगी होते, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला, त्याबद्दल धन्यवाद. आता पुढील प्रश्नाकडे आपण सरकार वळत आहोत की तुम्ही म्हणताय की पवारसाहेबांनी न्याय दिला नाही, मग तुम्ही पवारसाहेबांना सोडून अजितदादांच्याकडे का आला? अजितदादा हे आमच्या वयाचेच आहेत. साधारणतः 3-4 महिन्याचाच त्यांच्या आणि माझ्या वयामध्ये फरक आहे. त्यामुळे समवयस्क असल्यामुळं, अजितदादाचा स्वभाव हा कणखर आणि बाणेदार असल्यामुळं भविष्यामुळे अजितदादा मला न्याय देऊ शकतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यांना जोड आज महाराष्ट्राचे चाणक्य म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जाते ते देवेंद्र फडणवीस, उत्तम वक्ता, वैचारिक जडणघडण, बौद्धिक उंची असणारे आहेत, आणि त्याचबरोबर आमचा रांगडा नेता, पण सामान्य माणसाशी नाळ जोडलेला, शून्यातून आज राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेले एकनाथ शिंदे त्यांच्या जोडीला आहेत. त्यामुळे आम्ही जवळजवळ समवयस्क असल्यासारखे आहे, कम्युनिकेशन गॅप राहत नाही. आणि ही त्रिमूर्ती आज महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र आलेले आहेत, आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय ही मंडळी थांबणार नाही यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणूनच मी अजितदादाचे नेतृत्व मान्य करून आणि ह्या तिघांचे नेतृत्व मान्य करून आज मी त्या व्यासपीठावर तुम्हाला सक्रिय दिसतोय. याचं कारण असं आहे की मराठा आरक्षण आतापर्यंत अनेक मराठा नेते झाले, मराठा नेतृत्व ज्यांनी केलं त्यांनीच मराठ्यांचा घात केला, हा माझा दावा होता. की मराठा समाजाला जर न्याय द्यायचा होता, आरक्षणच द्यायचं होतं, तर 1994 साली पवारसाहेब मुख्यमंत्री असताना 83 नंबरला मराठा नाव होतं, ते बाजूला करून तिथं माळी टाकलं. माळीनं दुर्लक्षित करावं असा माझे अजिबात हे नाही, माळीना दिल्याचंही दुःख नाही, पण मराठा समाजाला त्या यादीतून बाहेर न करता त्याच वेळी जर मराठा समाजाला आरक्षण मिळालं असतं तर